नमस्कार मित्रांनो, आरजे मराठी या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुद्धा आली आहे, म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। मुख्यमंत्री लाडका भाऊ योजने या योजनेचं अधिकृत नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे। या योजनेमार्फत महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून महिन्याला 12वी पास विद्यार्थ्याला 6,000 रुपये, तर ITI किंवा डिप्लोमा असणाऱ्यांना 8,000 रुपये व पदवीधर असेल तर 10,000 रुपये स्टायपन देण्यात येणार आहे। या योजनेचा ऑनलाईन अर्ज करता येणार असून ऑनलाईन अर्ज करत असताना कोणकोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर पाहून घेऊया की कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे। तर लाडका भाऊ योजनेचा ऑनलाईन अर्ज करत असताना सर्वात पहिले आवश्यक कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड। तर हे तुमचं आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे। त्यावरील तुमची जन्मतारीख पूर्ण असायला पाहिजे। तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे व तुमचं बँक खातं सुद्धा लिंक असायला पाहिजे। यानंतर दुसरं कागदपत्र म्हणजे तुमचं जे काही शिक्षण झालं असेल त्याचं मार्कशीट। त्यामध्ये 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, तुम्ही ITI केलं असेल किंवा डिप्लोमा असेल तर त्याचं मार्कशीट, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल त्याचं मार्कशीट हे असणे गरजेचे आहे। त्यानंतर तिसरं कागदपत्र म्हणजे तुमचं बँक पासबुक। तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँकेची डिटेल फिल करावी लागेल, त्यासाठी बँकेचंही पासबुक असणे गरजेचे आहे। त्यानंतर चौथं म्हणजे तुमचा 5 फोटो साईजचा फोटो आणि त्यानंतर पाचवा कागदपत्र म्हणजे तुमचा रिझ्यूम। तुम्ही तुमच्या नोकरीसाठी काही रिझ्यूम तयार केला असेल तो रिझ्यूम ही असणे गरजेचे आहे। तरी ही आहे लाडका भाऊ योजनेचा अर्ज करत असताना लागणारी 5 कागदपत्र। तर तुम्हाला या योजनेचा अर्ज करताना लागणारी कागदपत्राची माहिती मिळाली आहे। या योजनेचे काही नवीन व्हिडिओ सुद्धा येतील, तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।